हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर येथे मी पनीरची भाजी एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे। तर ते कसं करायचं तर ते बघूया। कांदे घेतलेत मी 2 उभे कट करून, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, काजू घेतलाय 7 ते 8 काजू घेतलेत, अद्रकचा थोडासा तुकडा घेतलाय आणि चांगलं तेल टाकून चांगलं परतून घ्यायचंय। आणि जसं आपण मटणाची भाजी किंवा कुठलीही ग्रेव्हीची भाजी आपण जेव्हा काळ्या मसाल्यातली करतो तर त्या टायमाला आपण मसाला कसा परततो तसा नाही परतायचा, एकदम काळपट होईपर्यंत परतायचा नाही। एकदम ह्याचा कलर थोडासा गोल्डन कलर आला की समजायचं, गोल्डन सोनेरी कलर आला की समजायचं आपला मसाला चांगला परतला गेला। आणि चांगलं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर एकदम बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट वाटून घ्यायची। तर तशा प्रकारे वाटायची। आणि आता इथे फोडणी देण्यासाठी मी अशा प्रकारचा कांदा घेतलाय, 2 चमचा तेल घेतलं आणि चांगला कांदा परतायचा आहे। आणि चांगला कांदा परतल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलाय तो टाकायचा आणि चांगलं तेल सुटोस्तर परतत राहायचं। आणि गॅसची फ्लेम ही कमीच करायची। कुठलीही भाजी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ही नेहमी कमीच असावी, कारण कमी असल्याने मसाला चांगला परतला जातो। आणि आता हा अशा प्रकारे मी मसाला मस्त परतून घेणार आहे। तुम्ही पण अशा प्रकारे घरी तयार करून बघा, भाजी एकदम झटपट होते आणि तुम्हाला कंटाळाही येणार नाही। पनीरची भाजी म्हटलं की कोणी कोणी घाबरतं कसं होईल काय होईल, तर तुम्ही या पद्धतीने कराल, नवीन असाल तर एकदम टेस्टी होईल तुमची भाजी। आता इथे मसाल्यामध्ये बघा मी शाही पनीर मसाला घेतलाय, लाल तिखट घेतलंय, हळद घेतली आणि मीठ घेतलंय। तुम्ही शाही पनीर मसाला नसेल तर तुम्ही किचन किंगचा पण घरात आपण नेहमी कुठल्याही भाजीसाठी वापरतो तो जरी टाकाल तर एकच नंबर टेस्ट येते त्याने पण माझ्याकडे हा मसाला होता म्हणून मी तो टाकते। आणि चांगलं मिक्स करून घेऊन चांगलं तेल सुटेस तर मस्त परतून घेणार आहे। आणि चांगलं माझा मसाला देखील परतला गेला आणि चांगलं तेल सुटलं की त्यामध्ये मी जेवढा आपल्याला क्वांटिटी हवी आहे भाजीची तर गरम पाणी करूनच टाकणार आहे। कारण गरम पाणी केल्याने काय होतं, भाजीला मस्त अशी तर्री सुटते। तर तुम्ही पण कुठलीही भाजी असू दे तर गरम पाणी टाकूनच तुम्ही ग्रेव्ही जेव्हा आपण बनवतो तर गरम पाणीचं टाका। आता बघा मस्त अशी उकळी आली की त्यामध्ये मी कस्तुरी मेथी टाकणार आहे, मस्त हातावर चोळून, कारण कस्तुरी मेथी जेव्हा पण आपण टाकतो तर मस्त अशी भाजीला टेस्ट येते। तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा, भाजी तुम्हाला नक्की आवडेल। आणि चांगलं एक उकळी आली की त्यामध्ये आपण जे पनीर फ्राय करून घेतले ते टाकायचंय। मी जास्त फ्राय केलेलं नाहीये पनीर, मला आवडत नाही, तर अशा प्रकारेच मी फ्राय करते नेहमी। आता पनीर ते टाकायचं आणि गॅस बंद करून ठेवायचा, जास्त वेळ शिजवायचं नाहीये। उकळी आली की पनीर सोडायचं आणि लागलीच बंद करून ठेवायचं। त्यानं काय होतं, पनीर हार्ड होतं जर जास्त वेळ आपण गॅसची फ्लेम चालू ठेवली तर। कसा वाटला व्हिडिओ? भेटूया पुन्हा।